टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालामुळे राज्यामध्ये राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे, तर हिंदूंची संख्या घटण्याचा मुद्दा सुद्धा या अहवालामध्ये मांडण्यात आलेला आहे। घुसखोरांमुळे मुंबईचा रंग बदलत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय, तर हे सत्ताधाऱ्यांचं अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मराठी माणसांच्या मुंबईत आता बांगलादेशी आणि रोहिंग्यांची ही संख्या वाढत चालली आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालात गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आलंय। बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं शहराच्या सामाजिक आर्थिक रचनेवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे। इतकंच नव्हे तर 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 51% घटू शकते असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आलाय। एका बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या होत आहे, अत्याचार सुरू आहे। त्याच वेळेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट म्हणतो की मुंबईत 2050 पर्यंत हिंदू फक्त 54% असणार आणि मुस्लिम 30% पर्यंत पोहोचणार। अहवालातल्या प्रमुख मुद्द्यांवर नजर टाकूया। 1961 मध्ये मुंबईत हिंदू लोकसंख्या 88% होती, ती 2011 मध्ये 66% आली। त्याचवेळी मुस्लिम लोकसंख्या 1961 मध्ये 8% होती, जी 2011 मध्ये 21% झाली। अहवालानुसार 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% पर्यंत घटेल, तर मुस्लिम लोकसंख्येत सुमारे 30% वाढ होईल असा दावा करण्यात आलाय। तर देशाच्या सीमांचं रक्षण करण्यात केंद्र सरकार आणि मुंबईतील घुसखोर बाहेर काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, तिथं हिंदू तरुणांना जिवंत जाळण्यात आलं आणि मुंबईच्या पोटात नवा बांगलादेश तयार होत असेल तर देशासाठी तो एक मोठा धोका असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।